नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे सध्या कुलाब्यातल्या एका गॅस एजन्सी जवळ आलो आहे. इकडे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. लोकांनी बऱ्याच दिवसापासून गॅस बुकिंग करून ठेवली होती, मात्र त्यांना अद्यापही त्याची सोय झालेली नाहीये. खरं तर जगभरात युद्धाचं वातावरण असताना त्याची झळ आता आपल्या स्वयंपाकघरात जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकांची इथे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की गॅसचा स्टॉक या ठिकाणी असल्याचं उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आपण या खोलीमध्ये बघू शकता इथे जवळपास 50च्या आसपास संख्येमध्ये गॅसची सोय इथे आहे. जाणून घेऊया लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नेमक्या. बुकिंग करून झालेली ती म्हणते नाही झाली तुमची अजूनपर्यंत बुकिंग. तुम्ही किती तारखेला केली? मी 25-26 ला केलेली, अजूनपर्यंत माझा सिलेंडर नाही. आणि माझ्या घरामध्ये 15 माणसं आहे. रोज काय वडापाव खाणार का आपण? तो पण भेटत नाही. ते म्हणतात ना आता 2 दिवसानंतर या. आधी काय बोलले होते? मला काल बोलले की या तुम्ही आज 10 वाजता घेऊन जावा. नाही दिला, आता आली तर नाही म्हणतात. परत दुसऱ्या दिवशी हाँ, दूसरे दिवशी गाड़ी भाड़ा देना है डबल थे। परेशानी यही है कि हमारा सिलेंडर हो गया, मतलब 10 दिन बुक किया हो गया है और डिलीवरी वाले नहीं पहुंचा रहे हैं। तो हमको बोला गया कि यहीं पे जाकर के लाइन में लगिए, सर्विस जहाँ पे होता है वहाँ पे आपको मिलेगा सिलेंडर। ये हम 7-8 दिन हो गए, 8 दिन हो गए, अभी मिल रहा है कहाँ? अभी तो हम लाइन में खड़े हैं। जैसे आम जनता तो सब परेशान है, उसकी जगह हम भी परेशान है, सब झेल रहे हैं और क्या करें। नहीं मिला सिलेंडर तो आगे क्या, जो सबका होगा जो हमारा होगा। खाली पेट भूखा. हाँ, क्या करेंगे, कोई उपाय भी तो नहीं है। ग्राहक म्हणून मी असं सांगेल की तुम्ही जे ग्राहकांना सांगता की ह्या तारखेला या त्या तारखेला ऍटलीस्ट तुम्ही घरपोच नाही देत तर आम्हाला इथे येऊन तरी त्रास देऊ नका. आम्हाला वेळेवरती सिलेंडर द्या एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाहीये. आमची फॅमिली मोठी आहे त्यामुळे आम्हाला महिलांना साधारणतः 2 सिलेंडर लागतात. तर आम्हाला 2 सिलेंडरचं तुम्ही सहकार्य करावं आमची तशी अपेक्षा आहे, बस बाकी काही नाही. स्वयंपाकघरात 2 दिवस माझ्या घरी जेवण नाही बनलंय. याच्यामुळे घरात लहान मुलं आहेत, सगळे उपाशी. आधी बाहेरचा खाऊन खाऊन किती खाणार? बाहेर खाण्यासाठी पण शेवटी पैसे पाहिजे. शेवटी टंचाई ती आहेच, वरून पगार नाही, काही नाही, कसे दिवस काढणार? ते युद्ध चाललंय बाहेरच्या देशात, त्रास आपल्याला होतोय. सरकार जबाबदार आहे की नाही याला? सरकार तर आहेच, पण आता काय बाहेरच्या काय म्हणतात ते देशाच्या पातळीवर जर बघितलं तर आता बाहेरून जर हे सिलेंडर वगैरे LPG बाहेरून येतं आपल्याला, शेवटी तिथेच जर युद्ध चालू असेल तर आपल्याला तरी कुठून भेटणार ना? ते मिळायला पाहिजे. पण म्हणजे जर सरकार म्हणतंय की स्टॉक आहे आणि इथे जर भेटत नसेल तर मधल्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार चालू आहे. लोकांचं जगणं मुश्किल झालंय याच्यामुळे. असं रोज त्यांचा स्टॉक आहे तो रोज संपतोय, त्याच्यामुळे जे नंतर जे उशिरा जे लोक आहेत त्यांना मिळत नाहीये.